नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचे राजकारणी या गोष्टी करून श्रीमंत झालेत। पहिलं, टेंडर मॅन्युप्युलेशन। सरकार कंत्राटी आपल्या माणसांना मिळवून देणे आणि मोठा कट घेतला जातो। दुसरं, कमिशन मॉडेल। प्रत्येक सरकारी प्रकल्पाच्या बजेटमधून 20 ते 30% थेट मंत्र्यांच्या खात्यात जातं। तिसरं, पीक विमा घोटाळा। शेतकऱ्यांना मिळणारा विम्याचा पैसा कंपन्या आणि राजकारणी मिळून लुटतात। चौथं, ट्रान्सफर इंडस्ट्री। पोलीस, तहसीलदार, कलेक्टर यांच्या बदल्या ठराविक रकमेत केल्या जातात। पाचवं, कमिशन मिशन कंपाऊंडिंग। मोठ्या कंपन्यांना नियमशिथिलता देऊन अंडर टेबल डील्स केले जातात। सहावं, शेती जमीन इंडस्ट्रियल झोनमध्ये कन्व्हर्जन। टोकन रेटला जमीन खरेदी करून 1000 पट नफा कमवते। सातवं, टोल नाका घोटाळा। टोल वसुलीचे कॉन्ट्रॅक्ट स्वतःच्या लोकांना देऊन वर्षानुवर्ष लूट सुरू ठेवणे। आठवं, स्मार्ट सिटी फंड डायव्हर्जन। शहरे सुधारण्याच्या नावाखाली हजारो कोटीचे बिल फुगवून पैसा लाटला जातो। नववं, रेती माफिया सांभाळणे। अवैध वाळू उपसा करून महसूल खात्याच्या मोठ्या प्रमाणात दलाली घेणे। 10वं, सरकारी मदत योजनांवर टक्केवारी। गोरगरिबांसाठी असलेल्या योजनांवर स्थानिक पुढारी 30 ते 40% कमिशन घेतात। 11वं, शासकीय जमिनी विक्री घोटाळा। कोट्यावधीच्या जमिनी कवडी मुळात खाजगी कंपन्यांना देऊन स्वतःचा फायदा कमवणे। 12वं, शाळा आणि महाविद्यालय घोटाळा। शिक्षक संस्थांनी मजुरी देताना मोठ्या डोनेशन्स घेतले जातात। 13वं, साखर कारखाने खाजगी हाती देणे। सहकारी साखर कारखाने कवडीमोल दरात खाजगी करून स्वतःच्या नावाने चालवणे। 14वं, राजकीय न्यासच्या नावाखाली कोटींची मनी लॉन्ड्रिंग। सेवा संस्थांच्या नावाखाली ब्लॅक मनी व्हाईट करणे। 15वं, औद्योगिक धोरणांवर फेरफार। मोठ्या कंपन्यांना सवलती देऊन मागच्या दराने पैसे घेणे। 16वं, रिअल इस्टेट सिंडिकेट। मोठ्या प्रोजेक्टसाठी बिल्डर लॉबीजला फायद्याचे नियम बनवून पैसे उकळणे। 17वं, गुटखा आणि दारू माफिया संरक्षण। बंदी असतानाही मोठ्या खेपांवर नजर ठेवायची नाही, फक्त हप्ते घ्यायचे। 18वं, हॉस्पिटल घोटाळा। सरकारी रुग्णालये आणि विमा योजना यामध्ये मोठ्या प्रमाणात बीळ फुगवून पैसे कमवणे। 19वं, PWD घोटाळा। रस्ते, पूल, सरकारी इमारतींच्या ठोक्यांवर कट ठरवलेला असतो। 20वं, राजकीय नेत्यांचे पत्रकार आणि मीडिया हाऊसवर नियंत्रण। सत्य बाहेर येऊ नये म्हणून पत्रकार विकत घेणे। 21वं, बनावट कंपन्यांच्या नावाखाली मनी लॉन्ड्रिंग। नेत्यांच्या कुटुंबियांच्या नावावर फेक कंपन्या सुरू करून काळा पैसा फिरवणे। 22वं, सरकारी बँक घोटाळे। पक्षांच्या नेत्यांनी उभारलेल्या सहकारी बँका डुबवून करोडांचा उपसार। 23वं, वार्षिक महापरिषद खर्च। सरकारी परिषदांवर फुगवलेले बिल टाकून स्वतःचा हिस्सा उचलणे। 24वं, विकास प्रकल्प रखडवून स्वतःची भागीदारी तयार करणे। डील करा मग जबरदस्तीने सेटलमेंट घ्या ते 25वं, पदोन्नती पैशाची देवाणघेवाण। सरकारी नोकऱ्यांमध्ये बदल्या मिळवण्यासाठी डील ठरवणे। अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।